विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज, माता रमाई, दोन्ही फुले दाम्पत्य आणि ज्या महापुरुषांनी या देशासाठी, या मूलनिवासी भारतीयांसाठी संघर्ष केला त्यांना त्रिवार अभिवादन। राहत इंदोरीचा एक मशहूर डायलॉग है, अगर खिलाफ है तो होने दो, अगर खिलाफ है तो होने दो, जान थोड़ी है, ये सब धुआं है, ये सब धुआं है, कोई आसमान थोड़ी है, लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, लगेगी आग तो आएंगे कई जद घर में, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है। जो आज साहे मनसब थे, जो आज साहिब मनसब है, वो कल नहीं रहेंगे, किराएदार है, जाती मकान थोड़ी है। हा राहत इंदोरीचा फार मोठा संदेश देणारा शायर आहे। मेघवाडी इथे तोडक कारवाई झाली, गणेश नगर येथे तोडक कारवाई झाली आणि तोडक कारवाई कशा पद्धतीने झाली याचा माटुंगा लेबर कॅम्प मध्ये अध्ययन होणं फार गरजेचं आहे। ही चळवळीची भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे। इथे सगळ्यात जास्त महार समाज राहतो आणि महार समाजाचा इतिहास असा आहे, महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे, मी या महारांच्या मुलांना शिक्षण का देतो, याच्यातलाच एकदम या पिढीमधला हा भारत देश घडवेल। त्यामुळे महात्मा फुलेंचं जे भाकीत होतं ते मृत्यू झाल्यानंतर महाक्रांती सूर्याचा जन्म झाला, तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि त्यांनी फुलेंनी सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याची सांगड घालणारं संविधान आपल्याला दिलं। खरोखर आज हा देश संविधानासारखा चाललाय का याचं अध्ययन करणं फार गरजेचं आहे। आज या 12 वर्षामध्ये काय काय लादलं गेलेलं आहे आपल्यावर, आणि आपली लढावय्य जात ही शांत आहे। देशामध्ये जे रेजिमेंट आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका महार रेजिमेंटची आहे। बाबासाहेबांनी सर्वात पहिलं कोणाला सुधरवलं असेल आणि कोणाला धम्मदीक्षा दिली असेल तर ती महार समाजाला दिलेली आहे। आपण ते आता बौद्ध झालेलो आहे, आपण वैचारिक संघर्षाकडे वळालेलो आहे, आपण सृजनशील झालेलो आहे, आणि त्यामुळे या विभागामध्ये जेवढ्या वस्त्या आहेत, समतानगर, बाजूला मिलिंद नगर, त्याच्या बाजूला भीमनगर, त्याच्या बाजूला आंबेडकर नगर, रमाई नगर, सिद्धार्थ नगर, या चाळीमध्ये राहणारे जे लोक आहेत आणि बिल्डिंगमध्ये राहणारे जे लोक आहेत ते सगळे सर्वात जास्त सेक्टर 1 मध्ये राहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे। याचं उदाहरण आपल्याला 14 एप्रिलला दिसतं की आपण ज्यावेळेस मिरवणूक काढतो तर आपल्या घरातल्या महिला, लहान मुलं सगळे रस्त्यावर येऊन मोठा उत्सव साजरा करतो। आपण 6 डिसेंबरला बघतो की आपले सगळे मंडळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणाऱ्या लोकांना जेवणाची सोय करतो। परंतु मेघवाल समाज सुद्धा अनुसूचित जातीचा आहे, त्याच्यावर एवढा मोठा अन्याय अत्याचार झाला आणि माटुंगा लेबर कॅम्प शांत कसा? ही चळवळीची भूमी आहे। साहेब, मला असं वाटलं की आंबेडकरी समाज चेतळून उठेल, आक्रोश करेल आणि या सरकारला जा विचारेल, आणि ती महारांची, बौद्धांची ताकद आहे ते करण्याची।
हे सरकार आज जर कोणाला घाबरला असेल तर जेबीमवाल्यांना घाबरलेलं आहे. त्यामुळे आपल्यामध्ये बराच फूट पाडण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पण दिशाभूल करून आपल्यामध्ये डिवाइड अँड रूल करायला लागलेले. एकूण 13% जातीमध्ये 59 जाती आहेत, 59 जाती आहेत. त्याच्यामध्ये टोटल 150 जाती सबकास्ट आहे. पण लढावय्या जात इतर समाज जो बघतो 27% आणि 13% महार समाजाकडे बघतोय. हा समाज नेतृत्व करणारा आहे. या समाजामध्ये लढाई करायची ताकद आहे. ज्या दिवशी हा समाज माटुंगा लेबर कॅम्पचा अडाणीच्या विरुद्ध उठेल त्यावेळेस आजूबाजूचे जे वाल्मिकी आहे, मैतर आहे, मेघवाल आहे, चमार आहेत, आमचे मुस्लिम बांधव आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत, ते आपलं नेतृत्व स्वीकारून मला वाटतं या अडाणीच्या विरुद्ध उभं राहतील. फक्त आपल्याला जागा व्हायची वेळ आहे. आपला समाज जर जागृत झाला तर 101% मला स्वार्थ अभिमान आहे माझ्या समाजावर. हा समाज जागला पाहिजे. या समाजातील लोक जर पेटून उठले तर अडाणीला पेटवल्याशिवाय राहणार नाही, माझा ठाम विश्वास आहे. मित्रहो, या ठिकाणी ज्या ज्या वक्त्यांनी जी माहिती दिली फार सुंदर आहे. सुरुवातीलाच आमचे नाना शाहीर बर्वे यांनी एक सुंदर असा पोवाडा या ठिकाणी गाऊन या सरकारवरती अडाणीच्या भूमिकेवरती नवभारत मेगा डेव्हलपर आणि प्रशासनाच्या वरती त्यांनी आपल्या पोवाड्यातून ताशोरे ओढले. त्याचप्रमाणे सूक्ष्म अभ्यासक आणि सुरुवातीपासून माटुंगा लेबर कॅम्पमध्ये चेतना जागवणारे माझे मित्र परेश मोठे यांनी आपलं मौलिक विचार इथं सादर केला. आणि माझ्या पाठोपाठ जे व्यक्ती या विभागामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून RTIच्या माध्यमातून जी माहिती संकलित करून जनसामान्यांना पोहोचवतो तो रिडन फर्नांडो यांनी सूक्ष्म माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि या माहिती फक्त आपल्या डोक्यात ठेवण्यापुरत्या नाही आहे, त्या इम्प्लिमेंट करण्यापुरत्या आहेत. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये मी एक प्रयोग करायचा ठरवला. प्रयोग असा होता की लोक जागृत होत नाही तर आपण करायचं काय, मग यांना जागा करायचं कसं, यांना आरसा दाखवायचा कसा. म्हणून मी सगळ्यात चांगला सोपा उपाय व्यंगचित्र, कार्टून याच्यामधून आपण भूमिका मांडायच्या. गेले 20 दिवस झाले मी ती भूमिका मांडत असताना 15 दिवसापूर्वी मेघवाडीला हातोडा चालला. त्या ठिकाणी लहान मुलं त्यांच्या किंचाळ्या, त्यांची आईवरती माळ्यावरती खाली मुलं रडतात. अडाणींनी ते गुंड पाठवले होते. ते गुंड हातोडा घेऊन महिलांवर चालून आले, लहान मुलांना हाताला खेचून बाहेर काढलं. आरोळ किंचोड सगळा सोशल मीडियाने पाहिला. त्या ठिकाणी मीही पोचलो आणि हा प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमी आहे. लोकांना तुमचा जर तुम्ही विकास करायला आलेले आहेत, लोकांना चांगलं घर द्यायला आलेलं आहेत, मग तुम्हाला गुंड ठेवण्याची काय गरज मला समजत नाही. बाजूला लोडाचं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे. त्यांनी तिथं त्या ठिकाणी तिथल्या रहिवाशांना आणि सोसायटीला बक्कळ पैसा दिलेला आहे. जर तुमचा प्रकल्प एवढा चांगला आहे मग तुम्हाला पैसे वाटण्याची गरज का भासते. तुमचा प्रकल्प एवढा चांगला आहे तर तुम्हाला गुंड अपॉइंटमेंट करायची का गरज भासते. तुमचा प्रकल्प एवढा चांगला आहे तर तुम्ही शाहूनगरच्या पोलिसांना दर महिना पैसा वाटायची का गरज आहे. तुमचा प्रकल्प एवढा चांगला आहे तर धारावीच्या पोलिसांना तुम्हाला पैसे वाटण्याची का गरज भासते. का तुम्हाला वाटतं की गल्ली गल्लीतल्या पुढाऱ्याला पकडून आपण पैसे देऊन त्यांना हे घर खाली करावं असं वाटतं. का इथलच्या नागरिकांना शाखा प्रमुखला, उपशाखा प्रमुखला, अध्यक्षाला, उपाध्यक्षाला पैसे देऊन तिथल्या रहिवाशांना कन्व्हिन्स करावं वाटतं. पर खोली खाली करण्यासाठी ठराविक रक्कम. इथं कार्यकर्त्यांसाठी तो ऑफर आहेच,
परंतु DRP मध्ये काम करणाऱ्या ज्या तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, त्यांना सुद्धा अडाणींनी हे पॅकेज दिलेलं आहे. ज्या अधिकाऱ्याची चंद्रपूरला बदली झालेली आहे त्या अधिकाऱ्याची बदली त्यांनी शासनाच्या धोरणानुसार थांबवली. एक अधिकारी 5-5 वर्ष एका ठिकाणी त्यांचे आदेश आम्हाला लादल्या जातात. चंद्रपूर मध्ये गेल्यानंतर दुसरा अधिकारी काम करू शकत नाही का? स्नेहल रहाटे मॅडमची बदली निवडणूक कालावधीमध्ये चंद्रपूरला झाली. ती बदली अडाणींनी स्पेशल व्हेकल प्रोजेक्ट आणि मॅडम पटापटा सह्या करतात, आमच्या बाजूने आहे. लोकांसाठी विकास आहे का सरकारनं अडाणीचा विकास आहे? हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मग हे जे बदली झालेले SRA मधले अधिकारी 8-8, 9-9, 10-10 वर्ष काय करतात? बाजूला आमचे मित्र होते बिडकर साहेब, सीमांकन प्रश्न होता, ते बोलले पहिल्यांदा कोळी समाजाचा प्रश्न मिटवा, त्याच्यानंतर मी प्रोटेक्शन देईल. त्यांचा मनोबल एवढं वाढलेलं आहे साहेब की एक दिवस अगोदर पोलीस स्टेशन मध्ये अडाणीचे कार्यकर्ते जातात, दलाल जातात, अधिकारी जातात आणि धारावी पोलीस स्टेशनला ते प्रोटेक्शन मागतात की आम्हाला इमर्जन्सी प्रोटेक्शन द्या. तिथला माजी सिनियर बिडकर साहेब म्हटले नाही, हे प्रोटेक्शन तुम्ही ऑनलाईन DCP ऑपरेशन या ठिकाणी पाठवा, तुम्हाला किती लोकांचं प्रोटेक्शन पाहिजे ही गाईडलाईन सांगितली त्यांना अर्ज डिस्पॅच करायच्या अगोदर. नाही आजच्या आजच मला प्रोटेक्शन पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं त्यांनी प्रोटेक्शन मिळणार नाही. आणि मग त्यांनी काय केलं? अडाणीच्या लोकांनी PMG कॉलनीमध्ये असलेली बाबूराव माने यांची गुंडांना हाताशी धरून 3 GCP आणून ती व्यायामशाळा तोडून टाकली आणि बाबूराव मानेंची तक्रार दाखलच होणार नाही अशी सुद्धा तरतूद केली. म्हणजे एक माजी आमदाराची दखल पोलीस स्टेशन घेत नाही, गुन्हा दाखल करत नाही. मी त्या दिवशी महेंद्र कल्याणकर साहेबांच्या तिथं चाललेली त्यांची मीटिंग होती. कल्याणकर साहेब दोन्ही बहिणींना दाद देत नाही, वर्षात गायकवाडांना पण देत नाही, ज्योती गायकवाडांना पण देत नाही आणि शिवसेनेचे जे नगरसेवक होते त्यांना सुद्धा देत नाही. साहेबाच्या अगोदरचे जे नगरसेवक होते ते अडाणीला भेटले. मी बोंबाबोंब केली की तुम्ही नगरसेवक आहात, ट्रस्टी आहात, मग तुम्हाला अडाणीला भेटायची काय गरज आहे? आणि त्यामुळे अनेक लोक घाबरले, डचकले. मेघवाडीमध्ये गणेशनगर मध्ये डेमोलेशन झाल्यानंतर सर्वप्रथम तिथलचा आमदार जायला पाहिजे, तिथलचा खासदार जायला पाहिजे, तिथलचा नगरसेवक जायला पाहिजे. ज्या नेत्यांनी त्या ठिकाणी 2-2 मेडिकल कॅम्प लावले पात्र अपात्र अनिर्णित साठी, बाजूचा नगरसेवक यांनी जायला पाहिजे. पण अद्यापही एकाही नेत्यांनी तिकडे आपली हजेरी लावली नाही, शोकांकित आहे. आणि आपली तशीच अवस्था झाली पाहिजे का? आपलाही भीमनगर, आपलाही रमाई नगर, आपला सिद्धार्थ नगर, आपल्या बैठ्या चाळी, आपली इमारत तोडली गेली पाहिजे का? ही भीती सातत्याने मला सतवत होती. त्यामुळे रोज सकाळी 2 व्हॉट्सअपवरती कार्टून्स टाकायचे, रात्री झोपताना कार्टून टाकायचे. जे माझ्या ज्ञानात आहे हे सगळ्यांच्या मोबाईलवर आलेलं आहे आणि चळवळ गतिमान होत चालली. मला अनिल साळवे म्हटले, भाऊ एक बैठक घ्या ना, तुम्ही बैठक घ्या ना. मी बोललो अनिल बैठक घ्यायला हरकत नाही, परंतु लोक येतील का? लोक नाही आलं तर माझा हसू होणार. अनिल साळवे म्हटले, संभाजी देदे म्हटले, नरेंद्र भालेराव म्हटले, त्यांच्याबरोबर चंदन शिवे कुठे बसले, चंदन शिवे म्हटले की भालेराव तुम्ही बैठक घ्या, आम्ही सगळे येऊ. तुमच्या सगळ्या पोस्ट ह्या वैचारिक असतात, आम्हाला विचार करायला भाग पाडतात, आमच्या घराचं काय. म्हणून मी त्यांना म्हटलं मीच बैठक घ्यायची आणि मीच लोकांना सांगायचं काय फायदा. तुमचं एवढं वाचनालय आहे, तुमचे 76 व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि तुम्ही पिकनिकला जाता,
तो तुमचा पिण्या खाण्याचा खर्च करता, तुम्ही गाडी करता. सोनवणे साहेब बरोबर की नाही? हसतात गुलगुले. मग बैठक तुम्ही आयोजित करा, तुम्हाला पाहिजे तो माणूस बोलवा. मी जरूर येईल मला जर बोलवत असाल. त्यामुळे आजच्या बैठकीचं प्रमुख मार्गदर्शन म्हणून मला इथं आमंत्रित केलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब वाचनालय आणि रिडन फर्नांडो साळवे साहेबांनी अगदी तथ्य मांडलेलं आहे. त्यांचा जो अनुभव एकदम कडू आहे. कडू औषध असतं, पिलं तर थोडं तोंड खराब होतं, पण औषध एकदम चांगलं असतं. आज जर त्यांनी स्पष्टपणे बोलले कुणाला राग मानू नका, कारण त्यांनी तसं त्यांच्याबरोबर वागलेले आणि मोठे वडीलधारी आहेत, त्यांना अधिकार आहे. त्यामुळे ते जे काय बोलले, आपण हे प्रेम वडिलांनी मोठ्या भावांनी असा दम दिला समजून सोडून द्यावं. कारण काम करणार आहेत, कारण त्यांनी खूप लोकांचे कामं केलेले. म्हणजे लोक पैशासाठी का गद्दार होतात? पैसा सगळ्यांनाच पाहिजे, लोक पैसा कोणाला नकोय. त्यामुळे ज्याला पैसे खायचे खावत, आपण इलेक्शन मध्ये बोलतो ना, जी पार्टी पैसे देते त्याच्याकडून घ्या आणि जो काम करणार आहे त्याला वोट द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा वापर कसा करतात हे तुम्हाला मी आता थोडक्यात सांगतो. आम्ही सगळेजण सांगत होतो की सर्वे करू नका, सर्वे करू नका, पोट तिडकीने सांगत होतो. परंतु वाल्मिक नगरमध्ये जे अदानीने अपॉइंटमेंट केलेले रिटायर झालेले पोलीस अधिकारी आहेत, रिटायर झालेले मिलिटरीचे अधिकारी आहेत, रिटायर झालेले सिक्युरिटी गार्ड आहेत, उच्च अधिकारी आहे, यांना टेम्पररी त्यांनी अपॉइंटमेंट केलं. ते अपॉइंटमेंट त्यांना बक्कळ पैसा दिला, महिन्यात 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये त्यांच्या रेंजनुसार पगार दिला. आणि त्यांनी पुऱ्या धारावीमध्ये लायझनिंग सुरू केलं. लायझनिंग सुरू केलं आणि घरावरती नंबर पडणार. आणि आम्ही रेल्वेच्या ठिकाणी राहतो, रेल्वेमध्ये काही पॉलिसी नाहीये आम्हाला घर मिळण्याची. मुंबईत मुक्त झोपडपट्टी मुक्त करायचं आहे, पण रेल्वेमध्ये आपल्याला झोपडं आहे, आपण 60-70 वर्ष राहतो, पण आपल्याला घर मिळणार नाही. या भीतीपोटी रेल्वेच्या लोकांनी आपलं घर सर्वे करून घेतला. त्यांना वाटलं किती दिवस झोपडपट्टीमध्ये राहायचं, त्यांचा विचार एकदम परफेक्ट होता. परंतु त्यांची जमीन घेतल्यामुळे अडाणीला काय काय फायदा मिळाला हे रिडन फर्नांडोनी सांगितलं. रेल्वेचा 46 एकरचा भूखंड मिळाल्यानंतर अडाणीला ऑक्ट्रॉयची जागा, देवनारची जागा, कांजूरमार्गचं मिठागृह, घाटकोपरचं मिठागृह, वडाळा सॉल्ट पॅन, मालाडची मड मालवणीची जागा, मुलुंडची जागा, त्याच्यानंतर मदर डेअरीची जागा, त्याच्यानंतर डम्पिंग ग्राउंड, या सगळ्या जागा 2,500 एकरच्या वरती जागा. फक्त 500 एकरच नाही, 128 एकर तर वडाळ्याची सॉल्ट पॅन रोडची जागा आहे. 128 एकर सॉल्ट पॅन वडाळ्याची जागा आहे. म्हणजे या सगळ्या जागा मिळाल्या, 2,500 एकरच्या वरती जागा आहे. रिडननी आणखीन एक महत्वाचा मुद्दा मांडला. आजूबाजूच्या ज्या सोसायटीमध्ये चाळीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना 650 ते 700 स्क्वेअर फुटाचं घर मिळतंय. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, माझे मित्र गणेश बादशाह, त्यांची बहीण रजनी ही मोतीलाल नगर मध्ये राहते. त्या रोडला माझ्या आजोबाचं नाव आहे हरिभाऊ रुपवते, त्या ठिकाणी ते नगरसेवक होते. त्या विभागातील लोकांना अडाणी 1600 स्क्वेअर फुटचं घर देतोय चाळीतल्या लोकांना. तिथलच्या लोकांचा डिमांड 2500 स्क्वेअर फुटाचा आहे. मग धारावीच्या लोकांनी 750 घरांसाठी का मागणी करावी? आज माझं घर 2000 स्क्वेअर फुटाचं आहे, G+1, पण माझ्या आजूबाजूला G+3 ची घरं आहेत. शाहूनगर मध्ये G टाईप मध्ये 380 स्क्वेअर फुटाचे घरं आहेत. माझा मित्र जो बालिका नगर मध्ये राहतो तो 450 स्क्वेअर फुटाच्या घरात आहे. मग आम्ही 750 ची का मागणी करावी आणि 650 का द्यावं? कमीत कमी 1000 स्क्वेअर फूट चाळीतल्या लोकांना मिळायला पाहिजे, कमीत कमी. ही मागणी आपली रास्त आहे.
का की अडाणीला रेडी रेकनर प्रमाणे TDR दिलाय, ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट, 19% सक्ती केलेली आहे. कुलाब्याला जर कोणाला घर घ्यायचं, घर बांधायचं, बिल्डिंग बांधायची आहे तर पूर्वी गव्हर्नमेंटकडे, प्लॅनिंग अथॉरिटीकडे TDR मागावा लागतो रेडी रेकनर प्रमाणे. परंतु आता तिथालच्या तिथल्या बिल्डरला धारावीच्या अदानीकडून TDR घ्यावा लागेल रेडी रेकनर प्रमाणे. तो 90% घ्यावा लागेल कमीत कमी. आणि सरकार त्याला आणखीन काय FSI पाहिजे असेल तर आणखीन ते वाढवणार, म्हणजे कुलाब्याची बिल्डिंग बनेल. मुंबईमध्ये अशाच पद्धतीने इमारतीत जे छोटे छोटे विकासक आहे, बिल्डर आहे, त्यांचा बाप आहे अडाणी. कारण पूर्ण भारत देश त्या 2 जणांनी विकत घ्यायचं काम चाललेलं आहे. 2 जण विकतात, 2 विकत घेतात. ही परिस्थिती आपली झालेली. जो जमीन सरकारी है वो जमीन अडाणी और अंबानी की असं झाले. लोकांची नाहीये. सरकारमध्ये अडाणीमध्ये करार होतो कोणाच्या डेव्हलपमेंटसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी. आणि भागीदारी कोण ठरतायत? 80% NMDPL, आता NNDPL, अदानी नवभारत मेगा डेव्हलपर, यांना तर 80%. म्हणजे जनतेला किती टक्के? रेड्डींनी सांगितल्याप्रमाणे नो कन्सेंट. लोकांचा पूर्वी एक सोसायटी बांधायची तर 70-60% कन्सेंट घ्यावा लागतो. आमचा कन्सेंट बिलकुल घेतलेला नाही. आमच्या ज्या सरकारचे आमचे जे मुख्यमंत्री आहेत आम्हाला सांगतात धारावी एक नरक आहे. नरक, धारावी काय नरक आहे. या नरकातल्या लोकांना या नरकातून त्या नरकात टाकायचंय, इतर नरकात टाकायचंय. हा नरक आमच्या धारावीकरांसाठी स्वर्ग आहे. म्हणून तुमचा या नरकावर डोळा आहे. धारावीमध्ये सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या प्रांताचे लोक वस्ती राहते. मिनी इंडिया आहे धारावी. सुईच्या दोऱ्यापासून ऑपरेशनचा दोरा या धारावीत बनतो. चमड्याचे कारखाने आहेत, लेदरचे कारखाने आहेत, बुटाचे जे सोल बनतात आशिया खंडामधून धारावीमध्ये बनतात. मला सांगतो जरीमरीचे कारखाने आहेत, छोटा छोटा व्यवसाय आहे. प्लास्टिकमधून, प्लास्टिकच्या दाण्यांमधून प्लास्टिकच्या वस्तू बनवणे अशा. आणि ह्या सगळ्या वस्तू बघायला राहुल गांधी आलेले. त्यांनी बघितलं की इथला ब्रँड इंटरनॅशनल आहे, त्यामुळं त्यांनी भेट दिलेली आहे धारावीला. धारावीच्या लोकांच्या जीवनमानावर नेहमीच राजकीय लोकांनी पोळी भाजलेली आहे. परंतु अदानीचा विषय येतो म्हणजे पैशाचा विषय येतो. इथला नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, फक्त राजकारण करून गोल 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 फिरवायचं काम आहे. जनता मूर्ख नाही, त्यांना सगळं समजतं. तुम्ही माझ्यावर कितीही शिंतोडे उधळले तर मी माझं काम प्रामाणिकरित्या जनतेसाठी करत राहणार. आज सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी ज्यांनी सर्वे केला त्यांची मुंडी कापली अडाणींनी. 18,000 रुपये खाली भाडं, 15,000 रुपये वरती भाडं. आणि मुंबईमध्ये कुठे भाड्यामध्ये 3ऱ्या माळ्याचं पण घर देत नाही. आज मी राहतो त्या ठिकाणी प्रत्येक गुजराती माणूस येतोय तर भाडे से घरे क्या भाई. आणि 3ऱ्या माळ्याचा रूम 25-26 हजाराला पण ते घ्यायला तयार आहे, पण अवेलेबल नाहीये जागा. एवढी मोठी शोकांकिता झालेली आहे. पण जायचं कुठं? मग पनवेल, विरार, नालासोपारा हाच भाग आहे. सर्वे केला, तुमची नोंदणी झाली, परंतु ऍग्रीमेंट करू नका. ऍग्रीमेंटवर सरकारी मोहरच नाहीये. ज्यांच्या ज्यांच्या घराचे ऍग्रीमेंट झाले बघा, ऍग्रीमेंट करण्याचा अधिकार अडाणीला कोणी दिला? सरकारी दस्तावेज, मी राईट टू इन्फॉर्मेशन आणि पूर्ण माहिती विचारल्यानंतर मला असं समजलं की त्या ठिकाणी जर रेल्वेची लँड आहे तर DRPच्या अधिकाऱ्यांनी तर सही करायला पाहिजे. इंडिव्हिज्युअल ऍग्रीमेंट करण्याचा अधिकार
अडाणीला कोणत्याही सरकारने दिला नसताना ते मेघवाडी, गणेश नगर, आझाद नगर, सुंदर कमला नगर, माळी नगर, रेल्वे कॉलनीतल्या लोकांचे व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट बनवू कसे शकतात हा सवाल अडाणीला आहे. आणि लोक मूर्खासारखे ॲग्रीमेंट बनवतात आणि 1 वर्षानंतर अडाणीने जर ते भाडं बंद केलं तर कोणाची गर्दन पकडणार, कोणाचा गिरेबान पकडणार? तुम्ही आम्हाला 3 महिन्याचं भाडं दिलं आणि पूर्ण रूमची चावी दिली आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचं पूर्ण झोपडं उद्ध्वस्त केलं. प्रणय अडाणी हे गौतम अडाणीचे पुतणे आहेत आणि मुंबईच्या रिअल इस्टेटमधले ते चेअरमन आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय वाहिन्यांना स्टेटमेंट दिलं होतं, धारावीकरांचा विकास करायचा आहे आम्हाला, परंतु त्या लोकांना विकास अशा पद्धतीने करायचा आहे की लोकांना की टू की देणार, म्हणजे तू तुझ्या झोपड्याची चावी दे आणि तिकडे फ्लॅटमध्ये जा. परंतु इथं असं दिसत नाही. पुनर्विकासाचा हक्क आमचा आहे, फायदा अडाणीचा आहे. वर्षभराचे पैसे आमच्या तोंडावर मारून आम्हाला सांगितलं अपात्र लोकांना पण घर देणार, कोणालाच विचारलं नाही अपात्र लोकांना. आजही राजू पगारे अपात्रची फाईल घेऊन जिल्हा कलेक्टर, तहसीलदार पासून जिल्हा कलेक्टरकडे फिरतोय आणि तिथे रेड चाललेला आहे 5-5, 10-10 लाख रुपये पात्रतेचा. या माझी खिडकी, हा ना माझी खिडकी, असा प्रकार चालू आहे. पैसे देऊन आपलंच घर पात्र करायचे ही वस्तुस्थिती आहे. अनेक लोक, अनेक दलाल, सरकारी पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी लोकांसाठी काम न करता अडाणीसाठी काम करायचं सुरू केलेलं आहे. ते दलाली करायचं काम सुरू केलेलं आहे, कारण त्याच्यामधून त्यांना आता पैसे मिळू लागलेले आहेत. त्या पैशाच्या जोरावरती ते विविध आपल्याच लोकांची खबरी. अगदी बरोबर आहे, सीएमनी जे सरकारी इथं कॅमेरे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्यांना वॉर रूम मध्ये तब्दील केलेलं आहे. धारावीमध्ये जन आंदोलन होऊ नये, लोकांनी उद्रेक करू नये म्हणून त्या पोलीस स्टेशन पासून BMC पर्यंत सगळी प्लॅनिंग अथॉरिटी जी आहे त्या लोकांना अलर्ट केलेला आहे. म्हणून आपले जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांनी 11च्या 11 बस डेपो अडाणीला देऊन टाकलेले, त्यातले धारावीचे 2 बस डेपो आहेत. एवढी भूखंडाचा श्रीखंड अडाणीला देऊ केलेला आहे. त्यामुळे आता आपलं घर आहे हे 550 एकरच्या भूमीवरचं घर, त्यांना रेल्वेची 46 एकरची जागा दिली, पूर्ण हिरवा पट्टा, मिठी नदी, मँग्रोव्ह, ते वन विभाग जो पिवळ्या बंगल्याच्या समोर जिथं आग लागली होती तो पूर्ण 40 एकरचा पट्टा तो अडाणीला दिलेला आहे. आणि आम्हाला काय तोंडाला पाणी पुसतं, तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवणार आहे. त्यामुळे बौद्ध समाजाने शांत बसावा. बौद्ध समाज या तुटपुंजा गोष्टीला भीक घालणार नाही हे अडाणींनी समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या चेले चपाट्यांनी समजून घेतलं पाहिजे. आपण इथे फार मोठ्या संख्येने आला, मला हा प्रयोग करायचा होता आणि हा प्रयोग साळवे साहेब मला वाटतं सक्सेस झालेला आहे. लोक इथे जमलेले आहेत की विकास हवा आहे आणि विकासाच्या नावाखाली धारावीकरांचा, माटुंगा लेबर कॅम्पचा, सेक्टर 1चा सर्वनाश नकोय. बंधूंनो, आपल्या सातत्याने मीटिंग व्हायला पाहिजे. आपण रोज हप्त्यातून एकदा भेटायला पाहिजे. मला पूर्णपणे जाणीव आहे माझा आंबेडकरी समाज जर जागा झाला तर अडाणीला पळती भुई थोडी होईल. मित्रहो, येणाऱ्या कालावधीमध्ये आता इलेक्शन लांब आहे, मला काही इलेक्शनला उभं राहायचं नाही, परंतु लोकांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला वेळेवरती रस्त्यावर पण उतरावा लागेल. जे मेघवाडीमध्ये झालं, जे गणेश नगरमध्ये झालं ते आपल्या घरावरती अशा पद्धतीचं होऊ नये. आपल्याला जर असं वाटत असेल तर एकीचं बळ आहे. एक काठी प्रत्येक जण तोडू शकतो पण एक मोडी कोण तोडू शकत नाही. त्यामुळे मी बौद्ध समाजाला आव्हान करतो,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावनभूमी ही सोसायटी आहे. 1946ला बाबासाहेबांनी या सोसायटीचं उद्घाटन केलेलं आहे. एक ऐतिहासिक घटना या वास्तूमध्ये झालेली आहे. आज इथे 67 खुर्च्या होत्या सोसायटीच्या, परंतु साळवे साहेब बोलले मला नाही लोक जमतील. भालेराव लोकांच्या नस पकडलेली आहे तुम्ही आणि लोक जमतील, आणखीन 50 खुर्च्या वाढून घ्या. माझे बंधू शशी जगताप यांनी बुद्धविहाराला 50 खुर्च्या दिल्या होत्या माझ्या आईच्या वर्ष श्राद्धाच्या वेळी. मला ते आठवलं आणि मी ताबडतोब तिथून 50 खुर्च्या आणल्या. आणि आज या ठिकाणी जे 150-150 लोक जे बसलेले आहेत हे ऐकायला. बंधूंनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की सेक्टर 1 मध्ये आपली वसाहत जास्त आहे. आपण जर पुढे गेलो तर बाजूचा जो वाल्मिकी समाज आहे, कुल्ली बगडीमध्ये राहणारा चर्मकार समाज आहे, त्याच्या पुढे राहणारा जो मुस्लिम समाज आहे, कन्हाडी ख्रिश्चन आणि अहमदनगरचे ख्रिश्चन लोक, पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे ख्रिश्चन महार व ख्रिश्चन जे मागासवर्गीय समाज आहे या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आहे. दिलीप भोसले नावाचे न्यायमूर्ती, बाबूराव भोसले नसेल, बाबासाहेब भोसले यांचे चिरंजीव हे न्यायाधीश रिटायर आहे, हायकोर्टचे जज, यांना अदानीने न्यायमूर्ती म्हणून धार्मिक स्थळासंदर्भामध्ये जज म्हणून अपॉइंटमेंट केलेलं आहे. माझा मित्र सतीश नारायण चक्रनारायण, ताराचंद चक्रनारायण, हा त्या चर्चचा हॉली नेटिव्हिटी चर्चचा सेक्रेटरी आहे, सॉरी सेंट पॉल चर्चचा सेक्रेटरी आहे. तो त्या धार्मिक स्थळाच्या कमिटीमध्ये त्याच्या 2 सदनिकाच्या ए वॉर्डमध्ये आहे. त्यांनी मी शाळेत असताना त्यांनी डेव्हलप केलेलं. मी आज 50 वर्षाचा आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर ते चर्च होतं आणि माझे वर्ग मित्र हे सगळे बबन तिथं बसलेला आहे, त्या चर्चचा बँजेच्या चर्चचा मेंबर आहे. तर त्या चर्चमध्ये माझ्या जन्माच्या अगोदर ते चर्च आहे. तिकडं ते कमिटीचे डिसिजन काय म्हणतात, हे चर्च इथं नाहीये आणि तुमच्यासाठी आम्ही एक चर्च बांधून देणार आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रार्थना करायची. तर तिकडं आल्यानंतर कसं चालणार? सेलेशन आर्मी तिथं मेजर, ब्रिगेडियर आणि झेंड्याला सलाम देऊन त्यांची प्रार्थना म्हणण्याची पद्धत आहे. यांची चर्चमध्ये जगा घालून प्रवचन देण्याची पद्धत आहे. त्यांच्या प्रार्थनेचा आणि त्यांचा हिंदीमध्ये म्हणतात एतबार, म्हणजे त्यांची प्रार्थना करण्याची स्टाईल वेगवेगळी आहे. त्यांचा पंथ वेगळा आहे. काय प्रोटेस्टंट आहे, काही कॅथलिक आहे, काही सगळे अशा पद्धतीचे ते लोक आहेत. त्याच पद्धतीने मुसलमान समाजामध्ये पण देवबंदी आहे, सुन्नी आहे, सिया आहेत, अशा बऱ्याच जाती धर्माचे लोक इथे राहतात. त्या मशिदीमध्ये त्यांच्या प्रमाणे ते प्रार्थना करतात, त्यांच्या चालीरीतीनुसार. मग हे म्हणतात की आम्ही तुम्हाला एकच मस्जिद बांधून देणार आणि त्याच्यामध्ये सगळ्या मुस्लिम समाजाने जावं. धार्मिक तेढ निर्माण करतात. मंदिरामध्ये सुद्धा मेघवाडीमध्ये 3 मंदिर होते, बरोबर आहे ना? 3 मंदिर था ना. मेघवाडीमधून 2 आलेले आणि एक जण तिथे बसलेलं. मेघवाडीमध्ये 3 मंदिर होते. 2 मंदिर त्यांनी जुलमाने डेमोलेशन केले. त्यांच्या धार्मिक भावना हे केलं का मेघवाडीतील आणि गणेश नगर मधील लोक हे हिंदू नाही आहेत का? त्यांना या भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये का? त्यांच्या घरात घुसून त्यांचे सामान, त्यांचं देवस्थान घराच्या बाहेर फेकून देणं आणि सगळ्यात महत्त्वाचे लहान लहान पोरांचे पुस्तकं, दप्तर बाहेर फेकणं हे मानवतेला काळीमा फासणारं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती तर अशा पद्धतीचा विकास जर अदानी समूह करत असेल तर आम्हाला त्या विकासाची गरज नाही. आपण इथे एक शपथ घेऊया. भले माझ्या घराचा ॲग्रीमेंट झालेला आहे, सर्वे झालेला आहे,
पण मी ॲग्रीमेंट करणार नाही. ॲग्रीमेंट केलं, गपचूप पैसे खाल्ले, तुमचं मेघवाडी आणि गणेश नगर होणार. तुम्ही ॲग्रीमेंट करण्यासाठी तुम्हाला ते बरंच लालच देणार, ॲग्रीमेंट करा, ॲग्रीमेंट करा. जा करत नाही. कोणाला बोलवायचं बोलव, माझ्या घराचा अधिकार मी घेणार. त्यानंतर ते तुमच्याकडे पाय टेकतील, गुडघे टेकतील. आणि प्लॅनिंग अथॉरिटी काय तुम्ही देणार आहे आम्हाला? अजून मास्टर प्लॅन जाहीरच झालेला नाहीये. आमच्यातलेच काही मित्र आम्हाला सांगतात की अशा पद्धतीचा नकाशा आहे, त्याच्यामध्ये 350 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार आहे. आमचेच मित्र आम्हाला बिल्डिंगी दाखवतात, 39 माळ्याची बिल्डिंग बनणार आहे, 12 मीटरचा रस्ता लोकांसाठी रहदारीसाठी मिळणार आहे. कोणी सांगितलं? जर मास्टर प्लॅन नाहीये तर का लोकांना भडकावताय, का लोकांना चिथावताय, का लालच देताय? एवढे भोळे लोक आहेत का? त्याला मी काउंटर केलं त्याला. आणि तुम्हाला पैसे मिळत असेल तर खावा ना. तो द्यायला बसला, तुम्ही घ्या आणि शांत बसा. तो समुद्र आहे, त्याच्यातून तुम्ही एक लोटा पाणी घेतलं, काय फरक पडणार नाही त्याला. परंतु लोकांच्या घराशी खेळू नका. लालच लबाडी तर नाही चलेगी. काय आरोप संजय भालेराववर करायचे करा, पण लोकांना न्याय द्या, लोकांना त्यांच्या हक्काचं घर द्या. वाल्मिक नगरमध्ये त्यांनी सर्वे करण्यासाठी मला 1 महिना वापरलं. आनंद नगरमध्ये सांगितलं, भालेराव आप आ जाओ, सर्वे रोको. मी वाल्मिक नगर आणि आनंद नगरचा सर्वे थांबवला साहेब. त्याच्यानंतर बघतोय काय की आंबेडकर रोडवर इटा सिमेंट पत्रे चाललेले आहेत, शिड्या चाललेल्या आहेत. तेच माझ्या घराच्या इथून बांधकामाच्या वस्तू चालल्यात, वाल्मिकी रोडच्या इथं वस्तू चालल्यात. नंतर बोलले एवढं कोण बांधकाम चालू केलेलं आहे? सगळे कॉन्ट्रॅक्टर बोललो बिझी झालेत. इथं घर बनवताना लोक घाबरायला लागले तुटल म्हणून. आणि हे घर कोण बनवतंय? ज्या लोकांनी सर्वे थांबवला त्या लोकांनी आपल्या घरातले एका घराचे 2 दरवाजे केले. त्यांना कळालं गणेश नगरमध्ये मेघवाडीमध्ये बाहेर शिडी असल्यावर घर देणार नाही, आतमध्ये शिड्या असल्यावर घर देणार नाही, म्हणून त्यांनी आपल्या शिड्या बाहेर करून घेतल्या. पटापट माळा चढवला, एकाचे 2, 2चे 4 करून घेतले. आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्डला भेटले, अधिकाऱ्यांना भेटले, बक्कळ पैसा घेतला आणि तेच लोक सर्वे करून दिला. साहब आप हमारे मंदिर में आओ, साहब आप इधर आ जाओ. कागदाचे कागद देऊन त्यांना सर्वे बायोमेट्रिक करून घेतला. स्पेशल व्हेकल प्रोजेक्ट आहे ना. आम्ही घराच्या बदले घर द्या ना आम्हाला. का जमीन मोजता आमची, छत मोजता? अरे जमीन, हा रोड जो आहे भरणी टाकून वरती केलेला आहे. इथं गरीब लोक 5 बाय 5च्या घरामध्ये पण 3-4 लोक राहतात. का क्रायटेरिया ठेवला? 5 फुटाच्या घराला घर देणार नाही. जो 1चे 2 करतो, जो अधिकाऱ्यांना पैसे देतो, त्याचे सगळे घर पात्र. अरे जो वर्षानुवर्ष छोट्या घरामध्ये राहतो त्याचा पात्रताचं काय? हा फार गंभीर प्रश्न आहे, माहिती आहे का? आणि त्यामुळे लोकांनी सुद्धा आम्हाला मूर्ख समजू नये. तुम्ही आमचा वापर कोणत्या गोष्टीसाठी करता हे आम्हाला चांगलं समजतंय, परंतु एकदा फसवाल, 2दा फसवाल, तुमचीच फसगत होणार. सर्वे केलं, आता ॲग्रीमेंट करणार. बघा मला माहिती आहे सगळं इथं ॲग्रीमेंट करणार. ॲग्रीमेंट मध्ये काय लिहिलेलं आहे, कोणाला काय पडलेलं नाही. 3 महिन्याचं भाडं घेणार, घराची चावी देणार, वरचं खालचं भाडं घेणार, अंजार नाला सोपारा निकले. रिटर्न बाय ऐसा ही होने वाला है, मालूम है हमको, ये चित्र मालूम है. लेकिन तुमको घर के बदले घर, मकान के बदले मकान, दुकान के बदले दुकान, जब तक नहीं मिलता हम सब ये आंदोलन जारी रहेगा. तो आमचा कायदेशीर संविधानिक अधिकार आहे आणि तो आम्ही घेणारच.
आमच्या प्रेमनगर काही पोलीस अधिकारी साहेब तासन तास माझ्याशी गप्पा मारतात धार्मिक विषयी. जे मंदिर आहे, मस्जिद आहे, बौद्ध विहारांची पण ती स्थिती आहे. अनेक लोकांनी आपल्या बौद्ध विहाराला मंडळांना सरकारमधून फोटो पास किंवा भाडे चालू करून न घेतल्यामुळे त्यांच्यावरती लटकती तलवार आहे. तुम्ही 2-3 चर्च हे भाड्याने करून दिले, काही मंडळ भाड्याने करून दिले, त्यांना DRP मध्ये आता घर मिळेल. पण ज्यांनी फक्त प्रार्थना करत गेले आणि फादरचे मौलानाचे गल्ले भरत गेले त्यांचा प्रॉब्लेम आहे. आता त्यांनी कायदेशीररित्या आपलं स्ट्रक्चर परमनंट करून घेतलं न मुळे आज अडाणी तुमचा भूखंडाचा श्रीखंड जरूर करणार. जर आपले जास्त ते कमिटी ऐकतच नाही. दिलीप भोसलेची कमिटी जर आपण त्याच्या समोर गेलो तर आपण एक क्रिमिनल त्यांच्या समोर उभा आहे आणि तो हिडीस पिडीस करून वागणूक देतो. तुम्हाला क्या इधर, तुम अपात्र है, चला जाओ इधर. प्रेमनगर मध्ये 2500 स्क्वेअर फुटाचा बुद्ध विहार आहे, त्या लोकांना त्याने असंच पळून लावलं. शताब्दी नगर मध्ये 1000 स्क्वेअर फुटाचा बुद्ध विहार आहे, त्यांना पण पळून लावलं. आजूबाजूच्या सेक्टरमध्ये जो प्रकार चाललेला आहे तो आपल्या सेक्टरमध्ये पण होण्याची शक्यता आहे. म्हणून ही आज मीटिंग लावलेली आहे. लोकांच्या अनुभवातून आपण शहाणं बनलं पाहिजे. आपण जर इथं अडाणीचे काय चेले चपाटे आले, त्यांनी टेंडर काढलेलं आहे. टेंडर कसलं काढलंय? लॉ फॉर्मला सांगितलंय नोटरी जे करतात, कमीत कमी नोटरी करणारे लोक आम्हाला पाहिजे. एका लॉ फॉर्मने ते टेंडर भरलं. 130 रुपयामध्ये जो नोटरी करून देईल लॉ फॉर्म, त्यांना आमचं कॉन्ट्रॅक्ट. मग 110 रुपये ते लॉ फॉर्म त्या नोटरी अधिकाऱ्याला देतात आणि बाकीचे पैसे ती कंपनी ठेवते. 10-12 नोटरी अधिकारी तुम्हाला शालिमार इंडस्ट्रीमध्ये दिसेल. 70 रुपयामध्ये नोटरी करून देणारी महिला आहे तिथे. 70 रुपये में वो नोटरी करके देते. तो अडाणी उतना पैसा देता, बाकी का आधा पैसा लॉ फॉर्म को जाता है. सगळं प्रीपेड आहे, पोस्टपेड काही नाही लॉंग टर्म. ते जे ॲग्रीमेंटवर सिग्नेचर करणारे जे अधिकारी आहेत ते पण टेम्पररी आहे. त्यांचाही ड्युरेशन कार्यकाल वर्षभरात संपला, ते पण रिटायर. त्यांना पगार बंद, काम बंद. सगळे कॉन्ट्रॅक्टर आहे. पण आपलं घर तर परमनंट आहे ना, आपण रहिवासी परमनंट आहे ना. जोपर्यंत की टू की मिळणार नाही, जोपर्यंत मास्टर प्लॅन दाखवल्या जात नाही, तोपर्यंत एकाही नागरिकांनी, एकाही झोपडीधारकांनी, चाळधारकांनी ॲग्रीमेंटवर बहिष्कार टाकलाच पाहिजे. जोपर्यंत झोपडीधारकांना 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार नाही, चाळधारकांना 1000 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार नाही, ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आम्ही अग्रीमेंट करणार नाही. इथे आपण असंघटित आहोत. ज्या वेळेस झोपडपट्टीवरती अन्याय होतो त्यावेळेस बिल्डिंग आणि चाळीतले लोक एकत्रित येत नाही. ज्यावेळेस शाहूनगरच्या इमारतीवर अन्याय अत्याचार होतो तो झोपडीवाले, चाळीवाले त्यांच्या साथीला जात नाही. ज्यावेळेस या सगळ्यांना समतोल अडाणी ठेवतो त्यावेळेस जे स्टॉल धारक आहे, जे व्यापारी आहे, त्यांचा आवाज उचलण्यासाठी कोण उभं राहत नाही. ही असंघटितपणाची ताकद आपल्याला मोडावा लागेल, सगळ्यांना संघटित करावा लागेल. व्यापारी, इस्टेट मालमत्ता, झोपडीधारक, इमारतीमध्ये राहणारे लोक यांना आपली एक मूठ बनवावा लागेल. हे सर्व जर एक झाले तर मला नाही वाटत की कोणाचा बाप आपल्याला इथून हाकलवेल. गणेश नगर आणि बेगवाडीमध्ये जे झालं ते माटुंगा लेबर कॅम्प मध्ये होणार नाही असं मला वाटतं. माझ्या समाजातील लोकांनी त्वरित या सगळ्या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि जोपर्यंत मास्टर प्लॅन जाहीर होत नाही तोपर्यंत ॲग्रीमेंट करणार नाही. जोपर्यंत लोकांना 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार नाही, 1000 स्क्वेअर फूट चाळीतल्या लोकांना घर मिळणार नाही. आमची मागणी रास्त आहे. हो, खूप काही दिलंय तुम्ही अडाणीला, खूप काही.
पूर्ण मुंबई विकलेली आमच्या नावाने, पूर्ण मुंबईच्या जमिनी मोकळ्या अडाणीला दिलेला आहे. मग आम्हाला पार्किंग एरिया, आम्हाला मार्केट कुठे आहे, आमचं हॉस्पिटल कुठे आहे, आमच्या खेळाचं मैदान कुठे आहे, आमच्या शाळा महाविद्यालय कुठे आहे हे जाणून घेण्याचा आमचा संवैधानिक अधिकार आहे. जोपर्यंत आम्हाला ही माहिती NMDPL किंवा अदानी नवभारत मेगा डेव्हलपर हे दाखवणार नाही, तोपर्यंत त्यांच्या विरुद्ध असहकार चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालू ठेवणार. मित्रांनो, 9:30 वाजलेले, तुम्हाला जेवायची आणि भूक लागली असेल, पण ही वैचारिक भूक होती आणि शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही सगळे इथे जमलात आणि माझं कमसे कम 40-45 मिनिट हे तुम्ही माझं भाषण ऐकलं. मी आपला आभारी आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये मला वाटतं समाज मंदिर हॉल किंवा बुद्धविहार, आपल्याला अभिनव विकास संस्था, या 3 जागांपैकी आपण त्वरित एक जागा निवडूया. मला असं वाटतं सगळ्यांनी त्या रजिस्टरवर सह्या आणि मोबाईल नंबर दिले का? नाव आणि मोबाईल नंबर घेण्याचं कारण असं आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब वाचनालय यांचे जे कार्यकर्ते तो एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करतील आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमधून जे काही मी काढलेली माहिती किंवा रिडन फर्नांडोनी काढलेली माहिती का इतर कोणी ज्याला माहिती मिळेल त्या ग्रुपवर आपण जर शेअर केली तर मला वाटतं की सगळ्यांना ती फॉरवर्ड होईल. आणि एक महत्वाची बाब, 80 घरं मेघवाडी आणि गणेशनगरमध्ये टोटल 80 घरं होते. त्याच्यातील 16 घरं डिस्पोजेस करण्यासाठी रिओक 38 आणि 39ची कारवाई, 38 आणि 39ची कारवाई म्हणजे निष्कासनाची कारवाई. शाहूनगर पोलीस स्टेशनमध्ये 3 ऑगस्टला स्नेहल रहाटे मॅडम हे पत्र देतात आणि ऑपरेशन DCP ऑपरेशन म्हणजे अभियान यांची कोणतीही परवानगी न घेता पोलीस स्टेशनच्या स्तरावरती सिनियर इन्स्पेक्टर सय्यद साहेबांनी जो फौजपाटा दिला आणि त्यांच्या देखरेखीमध्ये लहान मुलांना, महिलांना बळजबरी बळाचा वापर करून जे खाली केलेला आहे त्या गोष्टीचा मी तीव्र निषेध नोंदवतो. कळलं का? अशी परिस्थिती असं होऊ नये यासाठी येणाऱ्या त्यांना बसवता येत नाही ना, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आंबेडकर हॉल किंवा अभिनव विकास संस्था या ठिकाणी बैठक बोलवली जाईल. त्या बैठकीला जरा वेळेवर उपस्थित राहा. सुरुवातीला खुर्च्या खाली होत्या म्हणून मला भीती वाटत होती यायला लोक जमतील का नाही माहिती. हा, म्हणून मी मेसेज चला मीटिंग चालू झालेली आहे, मीटिंग सुरू झालेली आहे, त्वरित या, वेळेचं बंधन पाळा. मी अडकून राहतो, मी 5 वाजल्यापासून अडकून राहिलेलो आहे की बोल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं अवगत करावं. आपण इथं मला बोलवलात, जो मान सन्मान दिलात त्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम.